नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय या आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 8व्या म्हणजे वृश्चिक राशीच्या जून 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये सांगितलेले भविष्य कथनाची जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणून आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आढावा घेणार आहोत. तसे शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या नंतरच्या म्हणजे शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपल्या राशी आणि नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर, आपलं उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली, प्रत्येकाची जी कुंडली असते ती कसं मार्गदर्शन करते या माहितीचे व्हिडिओ नुकतेच आपण आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित केलेले आहेत. हे व्हिडिओ अवश्य पहा. या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. सोबत काही अजून महत्त्वपूर्ण व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. चला तर मग जाणून घेऊया हा जून महिना आपल्या वृश्चिक राशीसाठी नक्की काय सूचना देतोय, चांगल्या वाईट ज्या काही असतील. आपल्या राशीचा स्वामीग्रह आहे मंगळ आणि हा मंगळ ग्रह महिन्याच्या पहिल्या 3 आठवड्यापर्यंत राहणार आहे त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये म्हणजेच मेष राशीमध्ये कुंडलीच्या 6व्या घरात, ज्याचा सर्वाधिक लाभ नोकरीत असलेल्या ला मिळताना दिसेल. प्रमोशन, मनासारख्या कामाची जबाबदारी, नवीन आणि महत्त्वाचे काम करण्याची संधी, त्यामुळे कामातील वेग आणि उत्साह चांगला वाढेल. तसेच आपल्या विरोधकांना सुद्धा नामोहरम करण्याचं काम यशस्वीपणे आपण करू शकाल. तर आपल्या कामाचा झपाटा सर्वांना तोंडात बोट घालायला, या सर्वांना साथ मिळेल शुक्र ग्रहाची 8 जून नंतर. कारण शुक्र ग्रह 8 जून नंतर येत आहे आपल्या राशीच्या भाग्यस्थानात कर्क राशीमध्ये. त्यामुळे आर्थिक लाभ व पैशाचे अडलेले काही जुने व्यवहार असतील ते सुद्धा उत्तम रीतीने पूर्ण व्हायला चांगली मदत मिळेल. हा शुक्र ग्रह आपल्या 7व्या घराचा स्वामी ग्रह असल्यामुळे सप्तम स्थान, व्यवसाय वृद्धी सुद्धा मनासारखी होताना दिसेल. नवनवीन व्यावसायिक संधी, व्यवसायाच्या निमित्ताने नवीन ओळखी, नवीन ग्राहक यांच्याशी सुद्धा संबंध जुळून यायला हा कालखंड म्हणजेच हा महिना शुभ राहील. जुन्या उधारी आणि उसनवारी यांची वसुली मनासारखी होईल. तर काहींना जुन्या गुंतवणुकीतून केलेली असेल तर आर्थिक लाभ होतील, तेव्हा प्रॉफिट बुकिंगवर अवश्य लक्ष द्यायला या महिन्यात हरकत नाही. तसेच बऱ्याच काळापासून रखडलेले विवाहाचे योग, मनासारख्या जोडीदाराची निवड यासाठी हा शुक्र ग्रह बऱ्याच अंशी मदत सुद्धा करेल. तेव्हा पुन्हा एकदा नवीन उत्साहात विवाह जुळवण्याच्या कामाला लागू शकतात. यासाठी हा महिना अजून फार महत्वाचा राहणार आहे आपल्या राशीच्या सर्वच मंडळींसाठी. मागची जवळजवळ 3-3.5 वर्ष शनीची पनवती, गुरुग्रहाची प्रतिकूल गोचर भ्रमण स्थिती म्हणजे 8व्या स्थानातून होणारं गुरुचं गोचर भ्रमण, यामुळे वाट्याला आलेल्या व्यावहारिक संघर्ष हा जून महिन्यापासून संपुष्टात येणार आहे. कारण गुरुग्रहाचे या जून महिन्यापासून साधारण पुढील वर्षभरासाठी राशीच्या 9व्या स्थानातून, भाग्यस्थानातून गोचर भ्रमण सुरू होणार आहे. त्यामुळे आपण केलेल्या कार्याला व घेतलेल्या मेहनतीला मनासारखे यश इथून पुढे मिळवून देणारा हा कालखंड पुढच्या वर्षभराचा राहणार आहे आणि याची सुरुवात या जून महिन्यापासून होताना आपल्याला दिसणार आहे. तेव्हा अवश्य आपल्या यशाच्या राजमार्गासाठी पुन्हा एकदा नवीन उत्साहात, नवीन दमात कामाला लागायचं आहे. हे पूर्णपणे लक्षात ठेवून चाला व योग्य असं नियोजन या महिन्यातच करायला घ्या. या गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या व्यक्तिमत्व, पराक्रम, उच्च शिक्षण तसेच संतती स्थानावर पडत आहे. यामुळे हा महिना विद्यार्थ्यांना त्यांच्या मनासारख्या शिक्षण क्षेत्रात यश मिळवून द्यायला मदतगार ठरणार आहे. तर ज्यांना संतती, विवाह, परदेश गमन, प्रॉफिट बुकिंग, गुंतवणूक अशा विषयात निर्णय घ्यायचा आहे, ती मंडळी अवश्य योग्य नियोजन करून जाणकारांचा सल्ला घेऊन निर्णय घेऊ शकतात. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 7व्या घरात येणारा मंगळ ग्रह जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून थोडेसे वाद मात्र निर्माण करू शकतो. तिथे मात्र जरा काळजी घ्या.
महत्वाची सरकारी कामं पहिल्या पंधरवड्यात अवश्य उरकून घ्यायला महत्त्व द्या. तर पहिल्या आठवड्यात महत्त्वाचे आर्थिक व्यवहार आणि निर्णय थोडे सांभाळून घ्यावे लागतील. शेतजमीन, बांधकामाची जमीन, राहतं घर यामध्ये खरेदी, विक्री, गुंतवणूक यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम लाभाचा असणार आहे. निर्णय अवश्य घेऊ शकता. तर ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना लाभाचा असणार आहे. साहजिकच जे आधीपासून आहे त्यांना सुद्धा. आरोग्याचा विचार करता दुसरा पंधरवडा जरा काळजी घ्या असं सांगतो आहे. विशेष करून उष्णतेचे आजार, पित्त, ब्लड प्रेशर या संदर्भातले आजार थोडे त्रास वाढवतील. क्षुल्लक कारणांवरून चिडचिड सुद्धा वाढेल. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन अशाच पद्धतीने सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आम्ही पाठवलेली माहिती नीट समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. कुंडली आणि वास्तू हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार करता आपल्या राशीला फायनान्स, FMCG, इलेक्ट्रॉनिक, पॉवर, इलेक्ट्रिसिटी, IT, फार्मा, बँकिंग, लॉजिस्टिक, इन्फ्रा, पेट्रोकेमिकल, स्टील, इंजिनिअरिंग ही सेक्टर्स फायद्याची राहतील. अर्थात योग्य जाणकारी व्यक्तींचा सल्ला घेऊन आपण गुंतवणुकीचा पर्याय निर्णय घेऊ शकता. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना शुभ राहणार आहे. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे तर ती मंडळी अवश्य या महिन्यापासून किंवा या महिन्यातही कामाला लागू शकतात. मंडळी, ही होती या जून महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस हे समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात आपल्या राशीला राहणार आहे ती म्हणजे अत्यंत शुभ, अनुकूल आणि दमदार, उत्साहपूर्ण 1 ते 6 जून हे पहिले सुरुवातीचे 6 दिवस स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी अत्यंत अनुकूल असतील. व्यवहारातले महत्वाचे स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आर्थिक निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. नवीन कार्य दृष्टीपदामध्ये येतील, त्यामुळे अवश्य लक्ष द्या. आर्थिक व्यवहार आत्मविश्वासाने सोडवू शकाल, त्यामुळे कामाचा आवाका आणि वेग सुद्धा वाढवायला मदत मिळेल. मानसन्मान, पतप्रतिष्ठा वाढवणारे हे दिवस राहतील. 7-8 जून पुढचे 2 दिवस घरगुती गोष्टींमुळे थोड्या मानसिक ताणतणावामध्ये वाढ होईल, त्यामुळे थोडी धावपळ आणि दगदग सुद्धा वाढलेली दिसेल. मात्र भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री आणि गुंतवणुकीसाठी हे दिवस शुभ आणि लाभाचे राहतील. पुढचे 2 दिवस 9 आणि 10 जून विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील. महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस सिलेक्शन, प्लेसमेंट्स, त्यातले इंटरव्ह्यूज, प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक यासाठी हे दिवस अनुकूल असतील. 11-12 जून पुढचे 2 दिवस आरोग्य आणि महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर अत्यंत काळजीने घ्या. व्यवहार आणि गुंतवणूक सांभाळून करा. आपल्या प्रतिस्पर्धी आणि विरोधकांच्या हालचालींवरती लक्ष ठेवा. 13-14 जून विवाह, कोर्ट कचेरी, व्यवसाय या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. महत्त्वाच्या गाठीभेटी, कागदपत्रांची कामं, मीटिंग्स अनुकूल राहतील यासाठी हे दिवस. 15-16 जून आरोग्याची काळजी घ्या. धावपळ आणि दगदग कमी केल्यास उत्तम. कार्यामधला सावधानता आणि सावधपणा वाढवा. महत्त्वाचे निर्णय अभ्यासपूर्ण पद्धतीनेच घ्यावे लागतील, तसेच घ्या. 17 ते 23 जून हे पुढचे 7 दिवस शुभ आणि अनुकूल आहेत सर्वच कार्यासाठी, महत्त्वपूर्ण कामासाठी. धार्मिक, आध्यात्मिक कामासाठी हे दिवस शुभ राहतील. नवीन कामासाठी तसेच वडिलोपार्जित कार्यासाठी सुद्धा यातल्या दिवसाची अनुकूलता उत्तम आहे. मित्रपरिवार, वरिष्ठ अधिकारी, वडीलधारी मंडळी यांची साथ उत्तम मिळेल. नोकरदार मंडळींना हे दिवस शुभ जातील. कार्याला भाग्याची साथही उत्तम मिळेल. 24-25 जून हे पुढचे 2 दिवस मात्र महत्त्वाची आर्थिक कामं सांभाळून करण्याचे आहेत. आरोग्य, आर्थिक खर्च यावर जरा लक्ष देऊनच कामं करा. परदेश गमनासाठी मात्र हे दिवस उत्तम राहतील. तर महिन्याचे शेवटचे 5 दिवस 26 ते 30 जून आनंद आणि उत्साह, समाधान वाढवणारे असतील. नवीन कार्याची सुरुवात या काळात अवश्य करू शकता. मंडळी, ही होती जून महिन्यातील आपल्या वृश्चिक राशीची माहिती.
या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गुरुग्रहाची आणि गणेशाची उपासना वाढवायची आहे. यासाठी रोज ओम गुरवे नमः या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ अवश्य करा. तर गुरुचरित्रातील 18वा अध्यायाचं आणि संकटनाशक गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष यांचं पठण या महिन्यात अवश्य सुरू ठेवा. मंडळी, ही होती आपल्या वृश्चिक राशीची जून महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. आवडला असेलच तर लाईक सुद्धा करा. मंडळी, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर जो मगाशी सांगितला त्यावर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. मंडळी, अधिक महिना सुरू आहे. स्वतःच्या वाचनासाठी किंवा इतरांना भेट देण्यासाठी सुद्धा अजून एक सुंदर पुस्तक म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 700 ओव्यांचा परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ सुद्धा आपण मागवू शकता 151 रुपये फोन पे करून. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचन आणि पारायण करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली यामध्ये 108 नावं विविध देवदेवता काही महत्वपूर्ण ग्रहांची संकलित केलेलं आहे. हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. कारण अधिक महिना तर आहेच पण पुढे चातुर्मास सुद्धा येतो आहे. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तू ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्ण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख या सगळ्यांची माहिती ऑर्डर करण्यासाठी अवश्य घ्या व्हॉट्सअप करून आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. मंडळी, हा जून महिना आपल्या राशीला आनंदाचा भरभराटीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. पुढील भागामध्ये धनु राशीची माहिती घ्यायला पुन्हा एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.